वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण करणार आहे अंड्याचा बगरा करणार आहे। त्यासाठी कढई घेतली, त्यात आपण तेल टाकून घेऊ। तेल जरा जास्तच वापरायचं। त्यातच 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकूया। कांदे छानपैकी सोनेरी रंगीपर्यंत भाजून घेऊया। त्यातच 2-3 हिरव्या मिरच्या आहेत, ती सुद्धा टाकूया। त्यातच आपण सर्व सुके मसाले टाकूया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकूया। 2 चमचे टाकलेत। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर जास्त वाढवू शकता। त्यातच चवीनुसार मीठ टाकूया। परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया। अंड्याच्या भुर्जीला जरा तेल जास्तच वापरायचं। त्यातच आपण अंडी आहे 6 अंडी घेतल्यात, ती आपण फोडून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून छानपैकी परतून घेऊया। आता जरा गॅस फास्ट करूया आणि छानपैकी खिमा आहे तो परतून घेऊया। सतत असं हलवत राहायचं। आता त्याला चमच्याने व्यवस्थित असं बारीक बारीक ते करून घ्यायचं। चमच्याने हलवत राहायचं म्हणजे बारीक बारीक होतं एकदम। प्रवासात आपण असं अंड्याची भुर्जी आणि चपाती नेली की पोरं सुद्धा आवडीने खातात। दुसरी काही भाजी नाही केली तरी चालतं। तर 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटं झालेत, परत एकदा परतून घेऊया। रेडी झालं आपलं अंड्याचा खिमा। एकदा नक्की करून बघा अंड्याचा खिमा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब